राज्यभरात पुन्हा एकदा बिबट्यानं डोकं वर काढलेलं आहे आणि बिबट्याचा कहर हा मीरा भाईंदर, रत्नागिरी आणि पुण्याच्या शिरूरमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। मीरा भाईंदरमध्ये सकाळपासून बिबट्याचा कहर पाहायला मिळाला। दुसरीकडे रत्नागिरी आणि शिरूरमध्ये सुद्धा बिबट्याचा भर वस्तीमध्ये वावर पाहायला मिळतोय। त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि या बिबट्यांना जेरबंद केलं जावं अशी मागणी सातत्यानं शेतकरी आणि ग्रामस्थ करतात। मीरा भाईंदरमधली ही दृश्य पाहतोय जिथे या नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरला आणि एकच गोंधळ उडाला। दुसरीकडे रत्नागिरीची दृश्य आहेत आणि पुण्याच्या शिरूर भागामध्ये बिबट्या आढळल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घडतायत। मीरा भाईंदरमधील बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश आलेलं आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 7 जण जखमी झालेत। तब्बल 7 तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेलं आहे। तर गेल्या अनेक तासांपासून इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं आणि त्यानंतर बिबट्याला बेशुद्ध करण्यात वनविभागाला यश आलेलं आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एकूण 7 जण जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि 7 तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। अधिकची माहिती जाणून घ्यात मनोज सातवी आपल्या सोबत आहेत। मनोज, आता या बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश आलंय, पुढील प्रक्रिया कशी असेल? जवळपास 7 तासानंतर या बिबट्याला बेशुद्ध करण्यात वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना यश आलेलं आहे। मात्र अद्याप हा बिबट्या ज्या खोलीमध्ये त्याला बंद करण्यात आलेलं होतं त्या खोलीतून बाहेर काढण्यात आलेलं नाहीये। वन विभागाचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। सुरुवातीला बिबट्याला 4 डाट देण्यात आलेले होते, मात्र तो बेशुद्ध होत नव्हता। त्यानंतर आणखी त्याला ट्रँक्युलाइज करण्यासाठी जे डाट आहेत ते देण्यात आले आणि अशा पद्धतीने हा काही वेळापूर्वीच हा बिबट्या जो आहे तो बेशुद्ध झालेला आहे। आणि आता वन विभागाचं पथक जो आहे ते या जे पारिजात इमारत आहे त्या इमारतीच्या गेट जवळ हा जो त्यांचा पिंजरा आहे, वाईल्ड लाईफ ॲम्ब्युलन्स त्याच्यामध्ये आणलेला जो पिंजरा आहे तो पिंजरा घेऊन आलेला आहे। काही वेळातच या बिबट्याला इमारतीमधून बाहेर काढण्यात येईल आणि नंतर त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। आतापर्यंत या बिबट्याने एकूण 7 जणांना जखमी केलेला आहे आणि या जखमींपैकी 2 जणांची प्रकृती आहे ती अतिशय गंभीर आहे। त्यातली एक जी तरुणी आहे ही तरुणी देखील गंभीर जखमी आहे आणि तिला पुढील उपचारासाठी मुंबईतल्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी तरुणी आहे तिचं 3 दिवसानंतर लग्न असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळं लग्नाच्या 3 दिवस अगोदर या तरुणीवर बिबट्याने हल्ला केला आणि ती गंभीररित्या जखमी झालेली आहे। त्यामुळं पूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली आहे। सध्या प्रशासनाकडून हा बिबट्या बेशुद्ध जरी केला असला तरी त्याला बाहेर आणायला काही वेळ लागणार आहे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी आहे आणि या गर्दीमुळं प्रशासनाला रेस्क्यू ऑपरेशन करण्यामध्ये अडचणी येत आहेत। जे स्थानिक नागरिक आहेत, बघे आहेत, त्यांना पोलिसांनी वेळोवेळी आवाहन करून देखील ते पोलिसांच्या विनंतीला दाद देत नाहीत आणि त्यामुळं या परिसरात रेस्क्यू ऑपरेशनसाठी अडचणी येताना पाहायला मिळत आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।